नमस्कार मित्रांनो, आजच्या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये जर तुम्ही किफायतशीर, पर्यावरणपूरक आणि आधुनिक पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भिवंडीमध्ये सुरू झालेल्या नव्या EV पॉईंट नव्या एंटरप्राइजेस हे आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचं विश्वासाचं शोरूम आहे. या शोरूममध्ये तुम्हाला मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज इलेक्ट्रिक स्कूटर्स, ज्या कमी खर्चात जास्त मायलेज देतात, शून्य प्रदूषण करतात आणि दैनंदिन वापरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. या शोरूमचे मालक अनिकेत पाठारी आणि गजानन पाठारी ग्राहकांना उत्तम दर्जाची इलेक्ट्रिक वाहने आणि उत्तम सर्व्हिस देण्याच्या उद्देशाने हे शोरूम यशस्वीपणे चालवत आहेत. योग्य माहितीसाठी मालक अथवा मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले दिनेश पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच या संदर्भात या व्हिडिओमध्ये शोरूमचे मालक व मॅनेजर यांनी थोडक्यात माहिती दिली आहे. विशेष म्हणजे नव्या EV पॉईंटमध्ये उत्तम बॅटरी बॅकअप, जलद चार्जिंग सुविधा, कमी मेंटेनन्स आणि ग्राहकांसाठी संपूर्ण मार्गदर्शन सर्व काही या शोरूममध्ये उपलब्ध आहे. आजच भेट द्या. हरिओम कॉम्प्लेक्स, मच्छी मार्केट, अंबाडी नाका, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. कॉन्टॅक्ट नंबर 7387365393. दुसरा नंबर आहे 9260361125. तसेच आपल्या या व्हिडिओमध्ये नंबर दिलेले आहेत, तुम्ही संपर्क साधू शकता. चला तर मग पैसे वाचवा, पर्यावरण जपा आणि इलेक्ट्रिककडे वळा. नव्या EV पॉईंट, ग्रीन नेचर, ब्राईट फ्युचर. नमस्कार. आपल्याकडे 45,000पासून गाड्या स्टार्ट आहेत. 60 किलोमीटर पहिली जाते ही गाडी. त्याच्यानंतर 55,000ला एक गाडी आहे, ती 70 किलोमीटर जाते. आणि पुढची त्याच्यानंतर 65,000ला आपल्या ह्या दोन गाड्या आहेत, तर यांची रेंज आहे 80 किलोमीटर. आणि 75,000ला ह्या दोन गाड्या आहेत, तर यांची रेंज आहे 100 किलोमीटर. आता ह्या गाडीचं नाव आहे मॅग्नम गाडी. काईट एनर्जीवाल्यांची गाडी आहे. हिची प्राइस 75,000 आहे. 100 किलोमीटर ही गाडी जाते. गाडीला पार्किंग सेन्सर, रिव्हर्स गिअर पासून गाडीला 3 वर्षाची वॉरंटी बॅटरीची, 1 वर्षाची कंट्रोलरची वॉरंटी, 1 वर्षाची मोटरची आहे, प्लस 2 सर्व्हिसिंग आपल्याकडून फ्री आहेत. प्लस आपला सर्व्हिस सेंटर पण बाजूच्याच गाल्यामध्ये आहे, ऑथोराइज सर्व्हिस सेंटर आहे. ह्या गाडीला 3 वर्षाची वॉरंटी आहे बॅटरीची, प्लस 1 वर्षाची कंट्रोलरची, 1 वर्षाची मोटरची आणि 1 वर्षाची चार्जरची. कशा प्रकारे चालू होतंय गाडी, पूर्ण सिस्टम तुम्हाला दाखवतो गाडीमधली. तुम्ही बघू शकता. ऍक्टिव्हा मिंडा म्हणून गाडीचं नाव आहे. किती स्पीड आहे गाडीला 60चा स्पीड आहे. प्लस रिव्हर्स गिअर गाडीला आहे. ऑटो पायलट पण गाडीला मोड आहे. कोणाला डाऊन पेमेंट करून, म्हणजे किती डाऊन पेमेंट करू शकतो का डायरेक्ट कॅशच घेऊ शकतो, काय रिक्वायरमेंट? आपल्याकडे कॅश पण आणि बजाज फायनान्स पण अवेलेबल आहे. EMI वर पण गाडी आपण अवेलेबल करून देतो. अजून 1-2 फायनान्स आपले ते पण चालू होणार आहेत, पण त्याला थोडा उशीर लागणार आहे. पण आपल्याकडे सध्या बजाज फायनान्स अवेलेबल आहे आणि कॅश मध्ये पण अवेलेबल आहे. 75,000ची प्राइस आहे गाडीची. आणि गाडीला सर्व पूर्ण सेन्सरवर गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. माझे मित्र दिनेश पाटील साहेब हे पण इथे आहेत. नमस्कार मित्रमंडळ, आपण आज ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुका, अंबाडी परिसर हा 4 तालुक्याचा सेंटर आहे. त्याच्यामध्ये एक मच्छी मार्केट आहे जो आपला पाडगाव रोड मध्ये जातोय. त्याच्यामध्ये आपण एक इलेक्ट्रिक बाईक साठी शोरूम चालू केलं, स्कूटी, त्याला आपण स्कूटी बोलतोय. आणि त्याच्यामध्ये आपण एक कस्टमर आवाहन करतो की येऊन आमच्या शॉपला 100% तरी व्हिजिट देऊन जावा आणि 100% त्याला डिस्काउंट मिळण्याची आमची गॅरंटी आम्ही फायनल केलेली आहे. आणि त्यांच्या 2 सुविधा आपण ओपन केलेल्या आहेत. त्याच्या कमीत कमी लोकल माणसासाठी आपण लोकल काम केलेलं आहे. तर कमीत कमी पेट्रोल महाग झालंय, त्याच्यासाठी संदर्भात स्कूटी ती आपण आज नाशिक पासून इथं आणलेली, कारण अंबाडीमध्ये हा शॉप नाहीये. आणि शॉप पूर्ण तालुका नाही, 2 जिल्ह्यामध्ये करणार, पालघर आणि ठाण्यामध्ये हा आव्हान आहे आमचं. बॅटरी बद्दल काय म्हणणार गाडीच्या? बॅटरीमध्ये असं आहे, आमचा बॅटरीचा कॅपॅसिटी, तर बॅटरीची वॉरंटी गॅरंटी आमचं आहे. बॅटरी डायरेक्ट पूर्ण वाटून, बॅटरीचा टेन्शन नाहीये, बॅटरीला प्रॉब्लेम नाहीये. बॅटरीमध्ये पहिले प्रॉब्लेम होते, आता बॅटरीमध्ये प्रॉब्लेम नाहीये. ती बॅटरी हिटिंग होत नाहीये. बॅटरी पूर्ण चार्जिंग करा, चार्जिंगचा जास्त आलेला प्रॉब्लेम येतो पण नाही होत. कंपनीचा दावा आहे की बॅटरी थंडच राहणार. बॅटरीमध्ये काही ऑप्शन नाही, तुम्ही किती चालवा काही प्रॉब्लेम, जी मर्यादा दिली मर्यादेमध्ये लिमिट झाला, लिमिट मध्ये संपतोय. कारण ती 70 80 90 120 पण आहे.
ही तुमची चार्जिंगची लिमिट आहे. आणि किलोमीटर सांगाल तर किलोमीटरमध्ये बाईक ही लोकल माणसाला 100% परवडते. त्याच्यामध्ये काही ऑप्शन नाहीये. आणि ऑप्शन एकच आहे, गरीबासाठी परवडणारी गाडी एक नंबर आहे स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी, हे आमचा दावा आहे.